मंडळी, ज्यांनी गरिबाच्या नावावरचं घर सोडलं नाही ते नैतिकता पाळून सहजासहजी मंत्रीपद सोडतील, हा आपला भाबडेपणा होता. कारण माणिकराव कोकाटेंचं क्रीडा खातं काढून घेतलं तरी ते मंत्रीपद सोडायला तयार नव्हते. गेल्या 48 तासात पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. नाराज मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खात्याची कवच कुंडलं काढून घेतली. राजीनाम्यासाठी अप्रत्यक्ष दबाव वाढवला, पण कुठलीही हालचाल होत नव्हती. राजीनामा द्यायला ते तयार नव्हते. अखेर नाशिक पोलीस कोकाटेंना अटक करायला निघाले. ही बातमी झळकल्यानंतर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं बोललं जात आहे. कारण एखाद्या मंत्र्याला मंत्रिपदावर असताना अटक झाली असती तर उठता बसता यशवंतरावांचं नाव घेणाऱ्या राष्ट्रवादीला मान खाली घालावी लागली असती. त्यामुळे संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकपणा आणि न्यायपालिकेच्या सन्मानासाठी, मूल्यांसाठी राजीनामा देत असल्याचं अजित पवार म्हणाले. हे शब्द वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. बिनखात्याचा असू द्या पण मंत्री असू द्या, हा अट्टहास अखेर सोडावा लागला. त्यामुळे किमान पक्षी कायद्याची काही बूज राहिली. पण विरोधकांचं म्हणणं आहे की शिक्षा होऊनही त्यांची आमदारकी रद्द का केली जात नाहीये? कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची खासदारकी, महाराष्ट्रात सुनील केदार यांची आमदारकी 24 तासात रद्द करण्यात आली. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विचारला. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 8(3) नुसार लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली तर तो आपोआप अपात्र होतो. पण अजूनही कोकाटेंवर 3 दिवसानंतर सुद्धा कारवाई करण्यात आलेली नाही. हा न्यायालयाचा अवमान नाही का?